Namaskar friends, welcome to RK channel and today's study topic is about standard 4 subject English unit 2 page number 20 and 21. Today's topic is related with a project. So let's see on page number 20 at first. The first question is given there. Read the following words aloud and copy them in your notebook. आपल्याला या पेज वरती काही शब्द दिसत आहेत, ते शब्द आपल्याला काय करायचे आहेत, वाचन करायचे आहे. अगदी सोपे साधे शब्द आहेत. चला पाहूया कोणते शब्द आहेत. ए, आय, ही, यू, ऑल. In second line, this, up, on, off, to. So these are words we have to read. Now we have to write these words in our notebook in 4 lines. आपल्याला 4 रेघी वहीमध्ये हे शब्द काय करायचे आहेत, सुंदर अशा अक्षरामध्ये लिहून काढायचे आहे. हा अशा पद्धतीने आपण ते शब्द लिहिणार. समोर स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय. आता लक्षात आला हा प्रश्न. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. क्वेश्चन नंबर 3. रीड अलाउड द फॉलोइंग फ्रेजेस. खाली आपल्याला काही फ्रेजेस दिलेले आहेत आणि ते फ्रेजेस आपल्याला वाचायचे आहेत. पहा काय फ्रेजेस आहेत त्या. फर्स्ट फ्रेजेस, अ फ्यू, क्वाइट अ फ्यू, लॉन्ग लिप्स, ऑन अँड ऑन, ऑल दिस व्हाइल, स्लो बट स्टडी. सो दीज आर फ्रेजेस. फ्रेजेस म्हणजे काय की अर्थपूर्ण शब्द समूह. स्टुडंट्स, इफ यू रिमेंबर अबाउट these phrases are from story The Hare and the Tortoise, and we have learnt about that story in previous video. If you don't know, so see the I button link. जर तुम्ही या फ्रेजेस लक्षपूर्वक पाहिल्या तर तुम्हाला असं समजेल की या फ्रेजेस द हेअर अँड द टॉर्टॉइज या स्टोरी मधल्या आहेत. मग या फ्रेजेस तुम्हाला त्या स्टोरी मध्ये शोधायच्या आहेत आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहिलेला असणं गरजेचं आहे. त्यासाठी आय बटन मध्ये लिंक दिलेले, तुम्ही आय अक्षराला टच केल्यानंतर तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल. फाइंड दिस फ्रेजेस ऑन पेज नंबर 17 to 19. मग या टेक्स्ट बुकच्या 17 to 19 पेजेस वरती आपल्याला काय केलेलं आहे, या फ्रेजेस त्या स्टोरी मध्ये शोधायच्या आहेत. आपली पहिली फ्रेज आहे अ फ्यू. मग अ फ्यू ही फ्रेज आपल्याला कुठे सापडते पाहूया. हेयर इज पेज नंबर 18 and our phrase is here a few. You can see a few. Here is a sentence, I will eat only a few, and here is a few. Then here is also a few. Look at here. पुढची फ्रेज आहे आपली quite a few. मग ही quite a few ही फ्रेज आपल्याला कुठे दिसते आपण पाहूया. परत पेज नंबर 18 वरती जाऊ. पहा 18 नंबर वरच्या पेज वरती आपल्याला या ठिकाणी क्वाइट अ फ्यू ही फ्रेज बघायला मिळेल. आणखी पहा खालच्या बाजूला इथे क्वाइट अ फ्यू ही फ्रेज आपल्याला सापडते. नेक्स्ट फ्रेज इज हेअर लॉन्ग लिप्स. आपल्याला लॉन्ग लिप्स ही फ्रेज शोधायची आहे. पहा पेज नंबर 17 वर आपण आलेलो आहोत. या ठिकाणी आपल्याला लॉन्ग लिप्स ही फ्रेज बघायला मिळेल. नेक्स्ट फ्रेज ऑन अँड ऑन. ऑन अँड ऑन ही फ्रेज आपण शोधूया. हे पहा पेज नंबर 19 वरती आपण आलेलो आहोत. या ठिकाणी आपल्याला ऑन अँड ऑन ही फ्रेज इथं बघायला मिळेल. बघा वाक्य काय आहे, सेंटेन्स ही स्लेप्ट ऑन अँड ऑन. पहा आणखी या ठिकाणी ऑन अँड ऑन ही फ्रेज आपल्याला बघायला मिळेल. यानंतर पाहूया ऑल धिस व्हाईल ही फ्रेज कुठे आहे. पहा या ठिकाणी ऑल धिस व्हाईल ही फ्रेज आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतरची फ्रेज आहे स्लो बट स्टडी. चला ही फ्रेज शोधूया. पहा या ठिकाणी स्लो बट स्टडी ही फ्रेज आपल्याला बघायला मिळेल. आपण या प्रश्नातील सर्व फ्रेजेस पेज नंबर 17 to 20 या पेज वरती शोधलेल्या आहेत. चला पुढचा आपल्याला एक या ठिकाणी प्रकल्प दिलेला आहे, कॅटेगरीज. प्रश्न काय पहा, फाइंड वर्ड्स टू कंप्लीट द फॉलोइंग चार्ट अँड राईट देम इन द प्रॉपर प्लेस. खालील तक्ता पूर्ण करण्यासाठी योग्य शब्द शोधा आणि तक्त्यात लिहा.
या प्रकल्पाविषयी आपल्याला खाली डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। पहा इथे प्रोजेक्ट लिहिलेला आहे। हा प्रोजेक्ट काय आहे आपण बघूया। वरील प्रमाणे म्हणजे हे पहा या चार्ट प्रमाणे कॅटेगरीज तक्ता तयार करून ए ते झेड सर्व अक्षरांसाठी शब्द शोधा। ज्या कॅटेगरीज आणि अक्षरांसाठी शब्द सापडत नाहीत त्यांची यादी तयार करा। मित्रमैत्रिणींशी बोलून किंवा 1ली ते 3रीच्या पाठ्यपुस्तकात ते शब्द मिळतात का पहा। मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी कॉलम दिसतात। या कॉलम प्रमाणे आपल्याला प्रोजेक्ट तयार करायचा आहे। पहिल्या याच्यामध्ये पहा फर्स्ट लेटर ए पासून झेड पर्यंतचे लेटर्स आपल्याला एका खाली एक घ्यायचे आहेत। इथं नमुन्या दाखल काही लेटर्स दाखवलेले आहेत। समथिंग वी ईट ऑर ड्रिंक, आपण असे पदार्थ जे आपण खातो किंवा पितो त्यांची नाव या कॉलम मध्ये घ्यायची आहेत। तिसऱ्या याच्यामध्ये एन ॲनिमल म्हणजे एखाद्या प्राण्याचं नाव आपण या ठिकाणी प्राणी पक्षी यांचं नाव घेऊ शकतो। अ थिंग वस्तूचं नाव घ्यायचं आहे। ॲन ॲक्शन म्हणजे एक कृती जी आहे ती आपण या ठिकाणी घ्यायची आहे। पहा अशा प्रकारे आपण प्रोजेक्ट तयार करणार आहोत। चला याच्याविषयी समजून घेऊया। हे पहा ए लेटर आहे, मग ए पासून आपण खाणारी वस्तू ॲपल, ॲनिमल आहे अँट, वस्तू आहे अँटेना जो टीव्ही साठी सिग्नल पकडतो तो अँटेना, आणि कृती आहे आस्क म्हणजे आस्किंग विचारणे यासारखी। प्रत्येक लेटरचे असे घेतले पहा बी पासून बनाना, बॅट, बास्केट, बीट किंवा बीटिंग। त्यानंतर सी पासून पहा कॅश्यू, कॉक, चॉक, क्राईम। ही उदाहरणं नमुन्या दाखल आहे, तुम्ही यापेक्षा वेगळी नावे पण घेऊ शकता। जसं की इथं पहा काऊ किंवा कॉक दोन्ही घेऊ शकता तुम्ही। त्यानंतर चॉक, क्राईंग। पहा डी पासून डोसा, प्राणी आहे डॉग, वस्तू डस्टर, आणि कृती आहे ड्राईव्ह किंवा ड्रायव्हिंग। ई पासून खाणारी वस्तू आहे एग, प्राणी एलिफंट, त्यानंतर वस्तू आहे इरेजर आणि कृती आहे इटिंग। एफ पासून फिश खात असलेली वस्तू, त्यानंतर आहे प्राणी फ्रॉग, वस्तू फॅन, कृती आहे फायटिंग। यानंतर पहा जी पासून आपण ग्रॅम म्हणजे डाळ हरभऱ्याची, गोट, गेट, गिविंग। एच पासून पहा हनी, प्राणी आहे हेन, वस्तू हीटर ज्याला आपण चूल किंवा पाणी तापवण्याचं यंत्र म्हणतो, आणि हायडिंग ही कृती आहे लपवणे। जे पासून जॅकफ्रूट, ॲनिमल आहे जॅकल, वस्तू आहे जार, कृती जम्पिंग। के पासून पहा फळ आहे किवी, प्राणी आहे कांगारू, वस्तू आहे काईट, कृती ॲक्शन आहे किकिंग पायाने लाथाडणे किकिंग। त्यानंतर एल पासून पहा लेमन, प्राणी आहे लिझार्ड म्हणजे पाल, वस्तू लॅडर, कृती लाफिंग। एम पासून आहे मँगो, प्राणी आहे मंकी, वस्तू आहे मॅट, आणि कृती आहे मेकिंग। एन पासून पहा नटमेग ज्याला आपण जायफळ म्हणतो ते फळ, नाईटेंगल गाणारा पक्षी बुलबुल पक्षी, नेस्ट आणि कृती आहे नेमिंग। ओ पासून पहा ऑरेंज, प्राणी आहे किंवा पक्षी आऊल, त्यानंतर वस्तू आहे ओर म्हणजे जहाज चालवताना जे वले वापरतात ते ओर, आणि कृती आहे ऑब्जेक्टिफाय म्हणजे अमूर्त वस्तूंना किंवा कल्पनांना मूर्त स्वरूप देणे। त्यानंतर पी पोमिग्रेनेट, पक्षी आहे पिकॉक, वस्तू आहे पॅन, कृती आहे पॅकिंग। क्यू पासून पहा, आता क्यू हे अक्षर जास्त शब्द आपल्याला सापडत नाहीयेत, मग आपण या ठिकाणी पक्षी घेतला क्वेल म्हणजे तितर सारखा छोटा पक्षी, आणि कृती घेतलेली आहे क्वालिफाय म्हणजे पात्र होणे। यासाठी आपल्याला वस्तू जी आहे ती सहज नाही सापडली किंवा आपण खात असलेला पदार्थ सुद्धा सापडलेला नाहीये, तो आपण नेटवरून शोधून लिहू शकतो। कारण आपल्या प्रोजेक्टमध्ये सांगितलेलं आहे की ज्या अक्षरापासून तुम्हाला एखादी कॅटेगरी सापडत नाहीये ती आपण लिहून घ्यायची आहे यादी त्याची। नंतर पहा आर रॅडिश, रॅबिट, रोप म्हणजे दोरी, रनिंग। यस पासून पहा खाण्याचा पदार्थ सोरगम म्हणजे ज्वारी ज्याला आपण म्हणतो धान्य, प्राणी आहे स्नेक, वस्तू सॅक, आणि कृती स्माइलिंग। पुढचा अक्षर आहे टी, पहा टोमॅटो, प्राणी आहे टायगर, वस्तू आहे टॉप,
आणि कृती आहे टेकिंग म्हणजे घेणे. यू ही अक्षर पहा, यामध्ये उपमा हा आपला भारतीय खाण्याचा पदार्थ आहे. प्राणी सापडलेला नाही सहजासहजी. वस्तू आहे अम्ब्रेला, कृती आहे यूज वापरणे युजिंग. त्यानंतर व्ही लेटर व्हेजिटेबल खाण्याचा पदार्थ भाजीपाला. वल्चर गिधाडे प्राणी. वेस फुलदाणी. आणि व्हेरीफाय म्हणजे तपासणे पडताळणी करणे. डब्ल्यू पासून पहा वॉटरमेलन प्राणी आहे. वॉलरस पाण्यामध्ये असतो. वस्तू आहे वॉच. आणि वेविंग म्हणजे हलवणे ही कृती. या पुढचे अक्षर आपल्याला सहजासहजी शब्द सापडत नाहीयेत. पहा एक्स पासून खाण्यापिण्याचा पदार्थ लवकर सापडत नाहीये. प्राण्याचं नाव सापडत नाहीये. वस्तू आहे एक्सरे ही कृती पण आपण घेऊ शकतो, पण जास्त शब्द सापडत नाहीयेत. त्यानंतर आहे वाय पासून पहा खाण्याचा पदार्थ आहे याम म्हणजे सुरण, ज्याला आपण रताळ्यासारखा कंद म्हणतो खाण्याचं. याक नावाचा प्राणी. यॉट म्हणजे ज्याला आपण शर्यतीची जहाज म्हणतो. आणि याचिंग ही कृती म्हणजे जहाज चालवणे, शर्यतीची जहाज पळवणे. आपलं शेवटचं लेटर आहे झेड पासून खाण्यापिण्याचा पदार्थ लवकर नाही सापडत. झेब्रा हा प्राणी आहे. झिप म्हणजे चेन ही वस्तू आहे. आणि कृती झेड पासून लवकर सापडत नाहीये. पहा आपण या प्रकल्पाच्या सर्व ए पासून झेड पर्यंतच्या अक्षरांची यादी पाहिलेली आहे. त्यामध्ये आपण सर्व कॉलम पूर्ण व्यवस्थित पाहिलेले आहेत. आणि यापैकी क्यू यू एक्स आणि झेड या अक्षरांचे गटातील शब्द आपल्याला शोधण्यात अडचणी आलेल्या आहेत. आणि त्यांची लिस्ट आपल्याला शेवटी बनवायला सांगितली होती. क्यू अक्षरामध्ये आपल्याला समथिंग वी ईट ऑर ड्रिंक या कॅटेगरी शब्द सापडलेला नाहीये. आणि थिंग वस्तू पण सापडलेली नाहीये. यू लेटरसाठी आपल्याला ॲनिमल सापडलेला नाहीये. एक्स लेटरसाठी समथिंग वी ईट ऑर ड्रिंक या कॅटेगरीत म्हणजे खाण्यापिण्याची वस्तू सापडलेली नाही. ॲनिमल सापडलेला नाही. आणि ॲक्शन सुद्धा सापडलेली नाहीये एक्स लेटरसाठी. आणि शेवटचं अक्षर आहे झेडसाठी आपण समथिंग वी ईट ऑर ड्रिंक खाण्यापिण्याची वस्तू अँड ॲक्शन कृती आपल्याला सापडलेली नाही. तर उर्वरित या अक्षरांच्या संदर्भात जे आपल्याला सापडत नाहीये ते आपण इतरांकडून शोधून घ्यायचंय किंवा आपण इंटरनेटवर शोधलं तर सापडेल. पण मित्रांनो, खाण्यापिण्याचे पदार्थ या क्यू एक्स किंवा झेड या अक्षराचे सापडतात, पण ते विदेशातील दुसऱ्या देशामधील पदार्थ आपल्याला सापडतात. आपल्याला जे परिचित असलेले शब्द आहेत ते लवकरात लवकर सापडत नाहीत. ही यामधील एक मोठी अडचण आहे. तुम्ही सुद्धा असा प्रकल्प स्वतः बनवा. मी आता दाखवलेल्या प्रकल्पातील शब्द याऐवजी तुम्ही इतर शब्दही घेऊ शकता. पण स्वतः तयार केलेला प्रोजेक्ट असेल तर तो प्रोजेक्ट बनवण्याची मजा काही औरच असते. मित्रांनो, अपेक्षा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल. सो फ्रेंड्स, practice again and again, view or watch this video again and understand each and every question and watch detail about this project categories, and then you have to prepare your own project. Okay, so let's meet again in the next educational video. So till then, bye bye.